मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांची अमेडिया कंपनी समोर आली होती। त्यांच्यावर पॉवर ऑफ अटर्नीचे आरोप करण्यात आले होते आणि त्याच्यानंतर शीतल तेजवानी यांनी अमेडिया कंपनी देखील आमच्या पॉवर ऑफ अटर्नीच्या वेळेस सोबत होती असे जे दावे आहेत ते वकिलांमार्फत कोर्टात केले आहेत। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत। सर, काय काय दावे केले आहेत कोर्टात, काय काय नेमकं शीतल तेजवानीने मांडले? हा जो दस्त झाला आहे मुंडवा सर्वे नंबर 88चा तो रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनी कोर्टात गेलेली आहे। त्याच्या आधी शीतल तेजवानी गेलेली आहे, तो भाग वेगळा। आणि हा जो दावा आहे त्याच्यामध्ये अमेडिया कंपनीने अशा दावे केले होते की शीतल तेजवानीने फसवलं होतं, त्यांच्याकडे लिगल टायटल नाही वगैरे अशा अनेक आरोप केले होते। त्याच्यावर शीतल तेजवानीने एक कोर्टामध्ये ॲप्लिकेशन केलेलं आहे। त्याच्यात असं म्हटलं आहे की फसवणूक त्यांची नाही तर आमची फसवणूक झालेली आहे। 2021 सालीच या अमेडिया कंपनीचे एक डेझिग्नेटेड डायरेक्टर त्यांचाशी पॉवर ऑफ अटर्नी झाला होता। त्या पॉवर अटर्नीच्या आधारे सगळे कंट्रोल पुढचे हे अमेडिया कंपनीकडे होते। ती पॉवर ऑफ अटर्नी पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यामध्ये झाली होती। त्यामुळे सगळे अधिकार त्यांच्याकडे होते, सगळे निर्णय त्यांनी घेतले, सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, शासन दरबारी त्यांनी पाठपुरावा केला। परंतु ज्यावेळेस हे प्रकरण माध्यमात गाजायला लागलं त्यावेळेस त्यांनी आता त्याचं उलट आरोप करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी री-इंजिनिअरिंग वगैरे असे शब्द वापरलेले आहेत आणि असं करून ते उलट आमच्यावरच आरोप करत आहेत। तर आणि त्या पॉवर ऑफ अटर्नीचा ज्याचा आम्ही उल्लेख केला होता की जी आहे म्हणजे 4 वर्ष झालं पार्थ पवार हे त्या विषयाशी संबंधित आहेत, त्यावेळेस त्यांनी आमच्यावर आरोप केले होते की खोटा आहे वगैरे वगैरे। तीच पॉवर ऑफ अटर्नी खरी आहे असं शीतल तेजवानीने कोर्टात म्हटलेलं आहे। आणि पोलिसांनी मात्र ह्या पॉवर ऑफ अटर्नीकडे पूर्ण दुर्लक्ष करून पार्थ पवार असेल किंवा दिग्विजय यांना पूर्णपणे बाजूला ठेवलेलं आहे। तर आता या सगळ्याची म्हणजे कशा पद्धतीने पोलीस वागले हे याच्यातून दिसून येतं आहे। मुख्य जो गाभा आहे, मुख्य जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले हे याच्यातून सिद्ध होतं आहे। आता कोर्टात काय होतं आहे त्याच्या आधारे खरं तर याच्यामध्ये आम्हाला काही म्हणण्याची गरजच नाही, हे सगळे शासनाने केलं पाहिजे। पॉवर ऑफ अटर्नी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून काही खास लोकांना वाचवण्यासाठी हे इन्व्हेस्टिगेशन अर्धवट ठेवण्यात आलं असं आमचं म्हणणं आहे। शीतल तेजवानींनी ते दावे केलेत, वकिलांथ्रू ते सगळं मांडलं। याचे परिणाम नेमके अमेडिया कंपनीवर, दिग्विजय पाटीलवर आणि पार्थ पवारांवर काय काय होऊ शकतात आणि पुढची त्यांची भूमिका काय काय असू शकते? त्याच्यातला एकच शब्द मी सांगतो तुम्हाला, ॲब्यूज ऑफ कोर्ट प्रोसिजर, म्हणजे न्याय प्रक्रियेचा दुरुपयोग। म्हणजे न्याय प्रक्रियेचा दुरुपयोग करून अमेडिया आणि मग पार्थ पवार असेल किंवा ते दिग्विजय पाटील असतील यांनी न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। हा जो आरोप आहे अत्यंत गंभीर आरोप आहे। आता त्यांनी ते न्यायालयात ठेवलं तर न्यायालय त्याच्याकडे कसं बघतं, कारण बहुतेक वेळा हे न्यायालय प्रायमा फेसी त्याच्यावर काहीतरी सबस्टन्स असल्याशिवाय अशा गोष्टी दाखल करून घेत नाही। परंतु आता ते त्यांचं जे म्हणणं आहे ते संपूर्ण रेकॉर्डवर आहे। आता कोर्टात काय होतं आहे, किती काळात निकाल लागतो हे जास्त महत्त्वाचं आहे। परंतु याच्यातून एक सिद्ध झालं, दोघांपैकी एक कोणीतरी एक खोटं बोलतंय आणि त्यांच्यावर कारवाई झाली, शीतल तेजवानी। परिणाम काय काय होऊ शकतात जर हे सिद्ध झालं आणि पॉवर ऑफ अटर्नी? तर कायद्यानुसार जी शिक्षा आहे कोर्टात खोटं बोलणं त्याची किती आहे मला माहिती नाही, माझ्या माहितीप्रमाणे 3 वर्ष आहे, तेवढी तरी शिक्षा होऊ शकते। दोघांपैकी कोणतरी खोटं बोलतं हे आता कोर्टात सिद्ध झालेलं आहे। पण जर बघितलं तर शीतल तेजवानी यांनी वेगवेगळे आरोप पार्थ पवार आणि अमेडिया कंपनीवर केले आहेत। ते आमच्या सोबत होते, त्यांनीच आमची फसवणूक केली असं त्यांनी कोर्टात सांगितलं। आता जर हे सिद्ध झालं तर दोघांपैकी एकावर कोणावर तरी कारवाई होईल आणि ती कारवाई त्या कोर्टाच्या शिक्षेनुसार होणार। त्याच्यात पार्थ पवार, दिग्विजय पाटील किंवा शीतल तेजवानी तिघांपैकी जो खरा असेल त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।